पंढरीनाथ भगवान भुवनेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण घरी आनंदल्या नरनारी येऊन तत्प्रविषमा वाचन मामक सुताम संजीवयतिरसुदाम्ना अन्यांशास्त्र शरण श्रवणत्वगादीन प्राणं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सर्व रोदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणा करा दयाळा क्षमतानुग्रह लादरो पावण धारो चराचरी मस्तक ये पायावरे या वार करी संतांच्या माझी वाणी तुझे सुखा अंत पारण हे का बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कार्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्या प्रकरणातील काल्याचं जे प्रकरण आहे, बोलू नका गाथ्याच्या प्रकरणातील जे काला प्रकरण आहे, गाथ्यामध्ये त्या काल्या प्रकरणातला हा काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे। विठाला अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंडित पांडव परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानोबारायांनी थोर साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठ वाशी रंगनाथ महाराज शिरसाट लक्ष्मण महाराज सरोदे यांच्या आशीर्वादाने चालत असलेलं आणि आमचे श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य बाळकृष्ण महाराजी शास्त्री खलीपूरकर यांच्या ज्ञानेश्वरी व्यासपीठ मार्गदर्शनाने आणि आमचे हरिभक्तीपरायण पारमार्थिक स्नेही पारमार्थिक गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य परमपूजनीय रामेश्वर महाराज शास्त्री सोकळी यांच्या कुशल गोड अमृतमय वाणीतून या ठिकाणी भागवत कथेची आपल्याला रसपान करायला या ठिकाणी मिळालं, म्हणून त्यांच्या भागवत कथेच्या रसाळ वाणीने गुणीजन मृदंगाचार्य आमचे गायनाचार्य एकाहुनी बळी रे दिग्गज कलाकार महाराज या संपूर्ण पिंपळगाव ग्रामस्थ मंडळीचं भाग्य उदयाला आलं असं म्हणायला हरकत नाही। एवढे कलाकार एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये आणि एकाहुनी बळी एका कामात निष्णात आहे। मावल्या हो माईक देऊ का तुम्हाला? माईक देतो, माईक मध्ये बोला ना, काय म्हणते? बसायला जागा नाही, ग्रामस्थ मंडळीने याची नोंद घ्या। विठाला मावल्या हो मागच्या आता पुढे येऊ नका, जिथं कुठं तुम्ही मागून आलेले असतील जिथं सावली दिसेल तिथं बसून राहा बरं का। अगोदरच एक तास झालं मावल्या इथं बसलेले आहेत, उगाचच पाठीमागून गर्दी करू नका।
दिग्गज गायनाचार्य कलाकार मंडळी, गुणवंत माता माऊल्या पुरुष वर्गांच्या उपस्थिती, वारकरी मंडळी, मृदंगाचारी हे आमचे विनेकरी चोपदार, टाळकरी मंडळी सगळे या ठिकाणी निष्णात तज्ञ गुणीजन या सगळ्याच्या आणि तुम्ही माता माऊल्या पुरुष वर्ग विशेष उपस्थित राहिला मोठ्या आनंदाने आहात। दरवर्षीचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भैरवनाथाच्या पवित्र प्रांगणामध्ये आज या ठिकाणी सांगतेकडे चाललेलं आहे। अगदी 1 तासात सांगता होणारी, सुरुवात करायला किती वाजले की 11:30 विठाला लांबून मंडळी सगळे आमच्या पंचकृषीतून मंडळी आलेली, सायगाव, डोंगरगाव, गुटेगाव, इकडं गोडोकसाळ, बिलपुरी, जवळगाव, शिरसवाडी, मांजरगाव सगळीकडे मावल्या देखील दिसायला लांबून मंडळी आलेली काल्याच्या कीर्तनासाठी। दररोजही तशी अशी आजच उपस्थिती होती असं नाही, दररोजही दररोज कथेला, ज्ञानेश्वरी पारायणाला तेवढीच माणसं, हरिपाठाला तेवढीच माणसं, आणि त्याच्यानंतर भागवत कथेला तेवढीच माणसं, संध्याकाळी देखील। आता खरं गावाचं नाव शोभायला काय देव पिंपळ देव झालेले विठाला। मला कीर्तनापेक्षा तुमचं कौतुकच जास्त करतं, कारण की 10 खेड्यात माझ्या पाण्यात मी तर जास्त काही जात नाही, जिल्ह्यातून सांगू शकत नाही। 10 खेड्यामध्ये सर्वात जास्त कलाकार, गुणीजन आणि वारकऱ्यांची व्यवस्था नियोजन जर कुठं असलं तर ते देवपूर पडला। बाहेरगावच्या मंडळीला माहिती नाही, मी सप्ताहाच्या पूर्व दिवशी आलो, सप्ताह सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आलो, आणि सकाळी सप्ताहाच्या दिवशी सुरुवात ज्या दिवशी व्हायची त्या दिवशी सकाळी ज्यावेळेस रथातून आमचे भागवताचार्य रामेश्वर महाराज सुकळीकर आणि बालकृष्ण महाराज यांची मिरवणूक निघाली, मी मिरवणूक डोळ्यानं नाही पाहिली पण तुमच्या मोबाईलमध्ये सगळी शूटिंग पाहिली। इतका आनंद वाटला की इतक्या सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून अगदी 10 वाजेपर्यंत सगळं गाव होतं। एवढ्या मावल्या, एवढा पुरुष वर्ग, काय प्रेम आहे तुमचं वारकऱ्याविषयी। सगळे माणसं धावपळ करायले, सगळं विनापूजन, ग्रंथपूजन, गाथापूजन सगळं करीत आपण दररोज या ठिकाणी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन आणि सुंदर असे श्रीमद भागवत कथा सगळ्याच रसपान करत आलो। आणि आज या ठिकाणी आपल्या कुठंतरी आनंदाला थांबायचं। सकाळी चहा, नाश्ते, पंक्ती, अन्नदान, अवर्णनीय तुमचं वर्णन करू शकतो। मी पहिल्या दिवशी सांगून गेलो, लग्नाला बुंदी घालणारे, बालुशाही घालणारे भरपूर पाहिजे, पण वारकऱ्याच्या पंक्तीला मिष्टान्नाची पंगत देणारे फार थोडे। सुंदर नियोजन आहे, मंडपाचं शिस्तीचं नियोजन, वारकऱ्याच्या व्यवस्थेचं नियोजन आहे, चहाचं देखील नियोजन, आणि सर्वात महत्वाची बारीक सारी गोष्ट म्हणजे आमची पिठलं भात। फार बारीक गोष्टी तिला काही जास्त खर्च नाही, पण वारकऱ्याला जर बालुशाही खाऊन जर कंटाळा, बुंदी खाऊन कंटाळा, लाडू काय, शिरा काय, पुऱ्या काय, खाण्याची चिल अशा पंक्ती मी तर म्हणतो कोण्या गावला नसतील, असलं तुम्हाला दाखवायला बोलवा विठाला। संपूर्ण गाव जेवायला पंक्तीवाल्याच्या। आज 7-8 दिवस झालं मला तरी असं वाटतं पिंपळगावात चूल पेटली नसून फक्त चहा पाण्यापुरतीच, आंघोळी करायपुरती घरी सकाळी जर चूल पेटली आणि एकदा आंघोळ करून माणूस घराच्या बाहेर पडला की नाश्ता तिकडं, दुपार तिकडं, संध्याकाळचं झोपायला घरी। किती आनंद घेतला, काय गोड कथाचं। रामेश्वर महाराजांनी आपल्या अमृतमय वाणीतून ही कथा आणि इतकी लोकांच्या मनात रुजले ते
गेली 3 वर्ष झालं. यावर्षी त्यांची या ठिकाणी 3 वर्षाची जी पूर्तता होती ती झाली आणि त्यांना आमच्या साथ दिली. महाराज ही कलाकार मंडळी एकाच वर्षी. त्या गावचं रत्न आहे पांडुरंग. सांभाळा ही अशी हिरे एका एका गावात एक एक. आमचे आदमानी महाराज आणि योगेश महाराज जुन्यापासून पहिल्यापासून. यावर्षी शिवराज महाराज आणि नागेश बुवा दुर्मिळ व्यक्ती लाभले आहे आणि लकडे गुरुजीचं आपल्याला मधून मधून मार्गदर्शन दरवर्षी असतं. ते आले म्हणजे मग सगळ्याला बरं वाटतं. पंचकृषी नागेश बुवा, लकडे बुवा, आमचे आबासाहेब महाराज यांची सुट्टी नाही आहे यावेळेस. भाऊ पुण्याराम भाऊ आजच आले. भाऊ हे आमचे टाळकरी विष्णू पंतुंडे सायगाव दवाखान्याला सुट्टी घेतली का? दरवर्षीचे आमचे काकडेवाली पारेकरी चोपदार येणेकरी सगळे आनंद भरपूर आले. आणि आज सगळ्याला मात्र सोडून जायचंय. विठाला प्रसाद घेतला. आम्ही जातो आमच्या गावा. पिपळगाव तुमचे तुम्ही जेवा. आता आम्ही नाही थांबणार. काय आनंद आहे. आणि असाच आनंद श्रीमंत श्री जगद्गुरु एका अभंगामध्ये एका गावाचं वर्णन करतात. एका गावाचं वर्णन नाही. त्या गावाला राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला नाही. ते गाव आधी आदर्श गाव पुरस्कार म्हणून नाही, पण तुकोबरायच्या गाथ्यामध्ये त्या गावाचं नाव आलेलं. काय होतं त्या गावामध्ये? जर एखाद्या गावाचं नाव गिनीज बुकामध्ये जायचं असेल तर त्या गावाला काही जगापेक्षा आगळं वेगळं करावं. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये ज्या गावाचं नाव आलेलं आहे त्या गावाला काय केलं आगळं वेगळं? काय केलं असेल बरं? भारत देशामध्ये उत्तरांचल नावाचं एक राज्य आहे. आपण जशी महाराष्ट्र राज्यातल्या उत्तरांचल नावाचं राज्य आहे. त्या उत्तरांचल राज्यामध्ये मथुरा नावाचा जिल्हा आहे. त्या मथुरा जिल्ह्यामध्ये गोकुळ नावाचं गाव आहे. जर कोणी मंडळी गेली असेल तर त्यांच्या चरणावर मस्त त्या भूमीला कोणी दर्शन करून आले, पाय लावून आले का? त्या गावाचं नाव तुकोबरायांनी तुमच्या गाथ्यामध्ये घेतलं. तुकोबरायाला काही फीस दिली होती का? कालाच लुचपत महाराज देऊन टाका आमच्या गावाचं नाव तुमच्या रेकॉर्ड मध्ये. काय केलं त्या गावानं? बरं तुकोबराय तुम्ही त्या गावामध्ये गेलते का? मग त्या गावातले रस्ते व्यवस्थित आहेत का? जर कोणी गोकुळात गेला असेल तर ध्यान. गोकुळातले रस्ते व्यवस्थित आहेत का? तिथं लाईट व्यवस्था आहे का? तिथं घरपोच पाणी पुरवठा आहे का? तिथं संडास बाथरूमची सोय आहे का? गाव स्वच्छता अभियान मध्ये गेलेलं आहे का? राष्ट्रपती पुरस्कार मिळेल का? तुकोबराय तुम्ही त्या गावातलं काय पाहिलं? त्याचं गाथ्यात नाव घेतलं. काय होतं त्या गावामध्ये? गावामध्ये स्वच्छता असू नये असं नाही. गावामध्ये लाईट व्यवस्था असू नये असं नाही. गावामध्ये पाणी व्यवस्था असू नये असं नाही. गावामध्ये रस्ते चांगले असू नये असं नाही. सगळ्या गोष्टी आहेत. रस्ते चांगले आहेत, लाईट चांगली आहे, पाणी आहे, पण गावाला सुख नाही. पोरगी दिसायला चांगली आहे, हसायला सुंदर आहे, शिकलेली आहे, ग्रॅज्युएट कंप्लीट आहे, पदवीधर आहे, स्वयंपाकात सुगरण आहे, परंतु नवऱ्याला नापास, पाहणाऱ्या पोराला पास नाही. का नाही? नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली.
नाक नाही तेने वाया गेली. सगळ्या गोष्टी गावामध्ये मी उदाहरण सांगून गेलो. मुलीचं तुकोबऱ्याने गाठ्यातलं सांगितलं. सगळ्या गोष्टी गावात सगळे, परंतु गावाला सुख नसेल तर सगळ्या गोष्टीला काढी लावा. नुसती लागत नसेल तर राखेल टाकून का गावात रस्ते, लाईट, पाणी म्हणजे झालं नाही. गावाला सुख पाहिजे. मग तुकोबऱ्या तुम्ही ज्या गावाचं गाठ्यात नाव घेतलं त्या गावामध्ये होतं काय? हे तुकोबऱ्याचे त्या गावामध्ये काय होतं आणि किती होतं? अभंगाचं गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा तुकोबऱ्याला गाथ्यामध्ये जे ज्या गावाचं नाव घ्या वाटलं त्या गावामध्ये एक विशेष गोष्ट अशी होती. आज जर तुम्ही गोकुळात गेले ना, लाईट व्यवस्था नाही, पाणी व्यवस्था नाही, नाले छोटे रस्ते, बसायला बरं. अशोक महाराज तुम्ही नेहमी नाही, पण ही सगळी जुनी मंडळी असल्यामुळं काही घाबरायचं काम नाही. आपण आपल्या पद्धतीनंच त्या गावाचा जो विशेष आहे तुकोबऱ्याला घ्यावा असं वाटलं तो म्हणजे
गोकुळातलं सुख आहे. घरामध्ये अंगावर नेसायला कपडा नसू दे, घरात खायला भाकर नसू दे, खिशात पैसा नाही, गावात मान नाही, पण मस्त मंदिरात जातोय आणि भजन करीत बसतो, विना घेतो, रामकृष्ण हरी म्हणत बसतो, आत्मानंदात सुखी. बाहेरच्या कुठल्या गोष्टी नाही. तुकोबाऱ्याकडं कोणचं सामर्थ्य होतं. आजकालच्या जगामध्ये जी धीरूभाई अंबानी त्यांचं गिनीज बुकात नाव गेलं, तुकोबाऱ्याचं कोण घातलं? काय होतं तुकोबाऱ्याकडे विशेष? काय केलं यांनी? काही नाही. आणि नेसण्यासाठी त्यांच्या पत्नीला वस्त्र नेसू नये, राहण्यासाठी घर नसू नये, तरी पण महाराज कोपला पाटील गावाचे लोक गावात मान नसू नये, अशाही परिस्थितीत तुकोबाऱ्याचा गेली 400 ते 500 वर्ष झालं. अजूनही आपण तुकाराम 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 सारखं नाव घेतो. का? तुकोबाऱ्या अंतःकरणातून सुखी होते. बाहेरचं वैभव माणसाला सुखी करत नाही हो. एखाद्याला जर म्हणलं का हो तुम्ही खूप गाडीमध्ये फिरता, खिशामध्ये पैसे बरं, कपडे चांगले, तुम्ही चांगले टकाटक दिसायला गेले, बरं आहे का, सुखी का, मजा येत का? ते म्हणजे काय सांगू महाराज, नुसता बाहेरून भपका आणि आतमध्ये झपका. गोकुळातल्या गवळणी, गोकुळातले गोपाळ, गोकुळातल्या गायी वासरं, गोकुळातले चराचर पशु पक्षी, घरी खायला काही नसेल, प्यायला काही नसेल, कारण की ज्याला देवाचं वेळ लागलं ना त्याला खायला प्यायला लागत नाही. कृष्णाची या भुके सुखे नाही भूक तहान. कृष्णाची ज्याला खरी भूक लागलेली त्याला दुसरी संसारातली भूक लागत नाही. असे गोकुळातल्या गवळणी, गोकुळातले गोपाळ कृष्ण प्रेमानं वेळे झालेले होते, सुखी झालेले होते. तुकोबाऱ्या म्हणतात गोकुळच्या सुखा आणि अंत पार नाही. गोकुळामध्ये एवढं सुख होतं. काय सुख होतं नेमकं? गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सुखाचे 3 प्रकार सांगितले: सतोगुणी सुख, रजोगुणी सुख आणि तमोगुणी सुख. जे सुख अगोदर कडू वाटतं, नंतर ते गोड असतं. कारण कुठलंही काम करायला गेलो, विद्यार्थी जर अभ्यास करायला गेला त्याला अभ्यास करायला जीवावर येतो. यतदग्री विषमीव परिणामी मृतोपम. अभ्यास करायला जड जातं, पण तो जर जिल्ह्याचा कलेक्टर झाला, आता सुखच सुख. पण सुरुवातीला दुःख भोगावं लागलं, आता सुख आहे. दुसरं उदाहरण सांगतो. काही विषयाच्या बाबतीत असं असतं, अगोदर सुख असतं आणि नंतर दुःख असतं. एखाद्या माणसाचं खरूच झाली, खरूच मला कोणाला होऊ नाही, पण जर झाली तर खरूच झालेल्या माणसाला खाजवा वाटतं. असं ते कुठे बसू द्या. आणि गच करून झालेल्या जर पाहत, गच करून जर खवळ कीर्तनात असो, कुठेही असो, जर का एकदा खाजवायला लागले, असं खाजं वाटतं, असं खाजं वाटतो, नखानं रक्त काढी, तर जर का खाज बंद झाली मग आग सुटतो. आता कशाला ही आग? सुरुवातीला गोड वाटलं, पण नंतर दुःख. याला रजोगुणी सुख म्हणायचं. आणि काहीच सुख असं आहे मला, सुरुवातीलाही दुःख असतं, शेवटही दुःख असतं. ठेसा खाते वेळेस पाणी मागू मागू ठेसा खाते वेळेसही दुःख. यदग्रेच्या अनुबंधेच सुख मोहनमात्मना. सुरुवातीला सुख, पोटात गेलं तरी सुख, दुसरी दिवशी तर सुखच सुख. किती तसं गोकुळातल्या सुखाला असं नव्हतं. सुरुवातीला सुख, नंतर दुःख असं नाही. सुरुवातीला दुःख, नंतर दुःख असंही नाही. जे गोकुळातलं सुख होतं ते शुद्ध सत्वगुणी सुख होतं. त्या सुखाचा अंत होत नव्हता. तुम्ही सुखाचे अंत होत असतात. आता इथं आपल्या बालुशाही बुंदी बासुंदीच्या पंक्ती झाल्या, शिरापुरीच्या झाल्या. भूक लागली पोटात, जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर महाराज वाढता वाढता पंगत वाढला, लाडू वाढू लागला. जेव्हा भूक लागली म्हणून त्याला वाटलं लाडू आहेत पंक्तीला आज, म्हणून पंक्तीला जेवायला बसला. लाडू
लाडू यायले पंक्तीला, लाडू यायले पंक्तीला. सगळ्यांनी पाट्या घेतल्या, ते टोपले घेतले, वाढायला लागले लाडूची. लाडू 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 लाडू. पण जो लाडू पाहून पंक्तीला बसला होता त्या पंक्तीला लाडूच जाईल. तिकडून पाहिला, तिकडून पाहिला, तिकडून पाहिला, जे ते यायले ते घ्या भात भात. अरे भात लाडू असे मस्त केले महाराज आपल्या घरच्या बायाने केली होती. हॉटेलच्या मावशाने इतकुली नाही. छोट्याने लाडू मोठाले लाडू. पण ते लाडू करणारे सगळी एक मुलगी होती, ती छोटी. ती म्हणे माय तुझ्यासारखा मी बी लाडू करू. ती नाही केला लाडू, भला तुला गुळासारखा लाडू. लाडूचं टोपलं भरून आलं तिकडून. लाडू 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 लाडू. प्रत्येकाला लाडू वाढायले. जे लाडू पाहूनच पंक्तीला बसलं होतं नेमकं त्याच्या वाट्याला लिंबा एवढाच लाडू. शेजारच्या ताटात पाहिलं तो नारळच. काय काय भूक लागली, लाडू आलेला आहे, छोटा झाला. पुन्हा पंक्तीवाले शेजारी पाहिजे, पण लाडूचा अजून नाही का भूक भरपूर आहे. टोपल्या मागे टोपली यायला लागली, भूक लागली. दुसऱ्या पंक्तीत दुसऱ्याच्या ताटात ज्याचा नारळ एवढा होता त्याला एकातच त्याचा आठवलं. पण यानं पहिल्याच दात घासात तेवढा लिंबा एवढा तर खाऊन टाकला. पुन्हा वाटपायला लागला. पुन्हा लाडू आला, मला घ्या लाडू. लाडू खाते वेळेस सुख वाटायला लागला. पुन्हा तिसऱ्या वेळेस वाट फिरली, घ्या लाडू. नाही आता नाही घ्या घ्या, आग्रह असतो घेतला. पुन्हा चौथी वेळेस वाढ आली, घ्या लाडू. लाडू खातो, खाते वेळेस सुख वाटू लागले. लाडू खायला गोड वाटले, पोट भरलं. आता मात्र लाडू नको झाले. आतून इशारे यायला लागले. इशारे म्हणजे ढेकर यायला. ढेकर आले, नाही नाही घ्या लाडू. ढेकर संपली, ढेकराला मानायला तयार नाही, तरी लाडू खायचं नाही. आतून सगळ्यात मोठा एक ढेकर आला, त्याचं नाव करपट. करपट ढेकर आल्यानंतर आता लाडू घेऊन का? लाडू खाण्यात सुख होतं की नाही? मग आता काय सुख आहे ना, लाडू घ्या ना. वैषयिक सुखाला कुठेतरी आणते. जोपर्यंत मुलगा मुलगी पाळला जात नाही, लग्न होत नाही, तोपर्यंत सुख. पण एकदा आणले घरी चिले पिले झाली, आणा 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 असं वाटतं तू तिकडंच राह माहेर. अंत झालं. संसारातल्या प्रत्येक सुखाचा अंत होतो. एखाद्याला नवीशी गाडी घ्याय वाटती, गाडी घेतली, गाडीत फिरायला लागला, बोर झाला, म्हणा नको आता ही दुसरी बसली झाला. संसारातल्या प्रत्येक सुखाचा अंत होतो, पण परमार्थामध्ये असं होत नसतो महाराज. सुख नाही कोठे आणि या संसारी. बरोबर आहे तेच. संसारात सुख नाही असं त्यांना म्हणतात. संसारातल्या सुखाचा अंत, पण परमात्म्याच्या सुखाचा अंत होत नाही महाराज. बरं का, संसारातलं जे सुख असतं नष्ट असतं, पण परमार्थातलं नाही. तू कोबऱ्या म्हणतात गोकुळातल्या लोकांना सगळ्याला सुख सारखं होतं. सगळ्याला, लहान मोठे, लेकरं बाळ, म्हातारे माऊल्या, पोरसोर आले पाहुणे, सगळ्याला, जनावराला, वासराला, गाईला, सगळ्याला सुख सारखं होतं. सगळ्याला, तो संत असो, साधू असो, योगी असो, सगळ्याला सुख सारखं होतं. योगिया मुनिजना ध्याने, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, हरिसुख फावले, फावले रे हरिसुख फावले. सगळ्याला, योगिया मुनिजना ध्यानी, सगळ्याला, सगळे सुखी होते गोकुळामध्ये. पशु पक्षी कुत्र मांजर लेकी बाळी सोना सगळे सुखी होते.
त्या सुखाला अंत नव्हता. किती दिवस सुखी राहणार असं काही नव्हतं. पार आहे नाही, किती किती सुख आहे त्याचाही पार नाही, अंत पार नाही. लेखा लेखा म्हणजे त्याचं लेखन करता आलं नाही, किती सुख आहे. पण तुकोबाराला काही लोकांनी प्रश्न केला, महाराज एवढे सुखी होते गोकुळातले लोक, एवढे सुखी होते, पण नेमकं त्या सुखाचं कारण काय, कशामुळे सुखी झाले? बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी. त्या आनंदाचं एक कारण तुकोबाराने अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. गोकुळच्या लोकांना सुख झालं, पण कशामुळं? कापसाचाही आल्यामुळं नाही. घरामध्ये घर बांधण्यामध्ये घरकुलामध्ये नंबर लागला म्हणून नाही, राशनवर राशन दुकानदारानं वाढून दिलं म्हणून नाही. कशामुळं सुख झालं? नवऱ्यानं त्याला संक्रांतीचं काही कुडूक केलं म्हणून नाही. कशामुळे सुख झालं? त्या सुखाचं एक कारण होतं, बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळामध्ये असणारे जे नंद बाबा होते, त्या नंद बाबाच्या घरी एक बाळकृष्ण नाव अवतार घेतलेला होता. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नंदाच्या घरचा बाळकृष्ण पण सगळीकडे आनंदी आनंद, सगळे आनंदानं तल्लीन होऊन नाचू लागले. नारद महर्षी एका जंगलामध्ये उभे राहिले, मोठ्या चिपळ्या घेऊन नाचायला लागले. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण. नारद महर्षी नाचायले लोळायले एका जागेवर, आणि वरतून भगवान शंकर परमात्मा आपल्या एरोप्लेनने, भगवान शंकरांचं एरोप्लेन नंदीबाई आपल्या एरोप्लेनवरून जात असताना पाहिलं नारद महर्षी या जमिनीमध्ये फुफुऱ्यात लोळायला. इतके लोळू लागले, अंग भरले. नारदाचं भजन चालू आहे, आनंद आहे चेहऱ्यावर, नारदाच्या आनंदी आनंद आहे. भगवान शंकरानं विचार केला, आपण नारदांची भेट तरी घ्यावी. नारदाकडे आले, खाली सांगितलं, बाबा इतके आनंदी, कपड्याचं भान नाही, कपडे मिळालेत मातीमध्ये, तुम्ही लोळून गेले, इतकं काय झालं? म्हणले, बाबा तुम्हाला माहित नाही? म्हणले नाही. आता आपल्याला वैकुंठात जायची गरज नाही. ते म्हणले, का नाही? म्हणजे वैकुंठाचा जो बाप आहे
वैकुंठाचा जो मालक आहे तो या नंदाच्या घरी आलेला आहे. मला सांगा, एखाद्या तालुक्याचा जर आमदार एखाद्या गावावर जर यायचं ठरलं, एखाद्या गावावर जर यायचं ठरलं तर ते गाव कसं करावं लागतं आपल्याला? झाडून घ्या, स्वच्छता करा, लाईट व्यवस्था करा, पाणी व्यवस्था करा. एखादा जर साधा आमदार जर पिंपळगावमध्ये जर समजलं देवेंद्र फडणवीस येणार आहे, किती लोक बेजार. मग साधा एका राज्याचा मुख्यमंत्री जर येणार आहे तर इतकी स्वच्छता ठेवावी लागते. जर देशाचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री जर इथे येणार असं जर कळालं, किती सोय होईल. येणार नाही पण येणार आहे असं जर कळलं, किती व्यवस्था. म्हणजे एका देशाचा, भारत देशाचा एक मंत्री, प्रधानमंत्री जर इथे येणार एवढी सोय ठेवावी लागती. त्यांना महाराज आपण सोय ठेवू शकत नाही, त्यांचे रेस्टॉरंट वेगळे असतात. मग संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक, संपूर्ण जगाचा मालक ज्या गावामध्ये येत असेल त्या गावाची सोय कशी असेल विचारला. भगवान कृष्ण परमात्मा यायच्या अगोदरच लक्ष्मीबाई आल्या त्या. बरं, एक दोघांच्या घरी तोंड पाहून नाही, कशा आल्या त्या? तोंड पाहून आल्या का लक्ष्मीबाई का? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला मालक यायची तिथं बाई अगोदरच येऊन बसलेल्या होत्या. घरोघर सुबत्ता होती, कोणालाच कशाची कमी नाही. बाळकृष्ण नमनागिरी, आनंदाने येणारी सगळ्या घरी घरी आनंद होता. महाराज आनंद केव्हा होतो? घरात खिसा गरम असला की बायको नरम राहते, खिसा ढिला झाला की बायको गरम होती. घरात आनंद केव्हा राहतो? खिशात 4 पैसे असू द्या, पोरानं मागितले जा रे बाबा, बायकोनं मागितले घ्या, बापानं मागितले घ्या, माईनं मागितले घ्या, सगळं घर सुखी राहते. जर खिशात पैसा नसेल तर इकडून बोलते तिकडून बोलते, सगळ्या आनंद होतो. तसं गोकुळामध्ये अगोदरच सुबत्ता झाली. लक्ष्मीबाई अगोदरच आलेल्या होत्या. जगाची मालक लक्ष्मी आई तिथं अगोदर वास केला. मग परमात्मा आले, काय आनंदाला जोडा नाही त्या आनंदाशी जोडा. सांग त्या गोष्टी लागते गोडा, आला सिया करा मुचिया चाडा, तुका म्हणे बेडा भक्तीची या. परमात्मा आला. नारद म्हणले, देवा काय सांगू काय सांगू, गोकुळातल्या लोकांना इतका आनंद झालाय. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केले आवाज जपत. या गोकुळातल्या लोकांना जप करायचे तप करायची गरज नाही, यांना ब्रह्मज्ञान झाले. भगवान कृष्णाच्या भक्ती कथेत नाचायला लागलेले. नारदाला ज्यावेळेस इतकं सांगितलं भगवान शंकराला, शंकराच्या मनात एक इच्छा झाली. म्हणजे नारदा खरंच आता वैकुंठात भगवान शंकर दररोज वैकुंठात भगवान विष्णूचं दर्शन घ्यायला जात होते. म्हणजे तिकडं जायची गरज नाही. म्हणजे नाही. म्हणजे कुठं आलाय? म्हणजे गोकुळात. बरं, कोणाच्या घरी? आता देव कोणाच्या घरी यायला रिकाम्या? कुठे येतो? हरी. हरी कोणाच्या घरी येतो?
कोणाच्या घरी येतो हरी ज्याचं चित्त मन अंतःकरण निर्मळ झालेलं आहे. देवोने गोपाळ राहे चित्त करारे परमात्मा कोणाच्या घरी यायला तयार नाही आणि अशा वेळेस अशीच चाल म्हणावं लागते. आमच्यातच कळालं तुम्हाला काय कळलं. भगवान परमात्माच्या घरी यायचं ना त्या घरी लोकांची चित्त निर्मळ होण्यासाठी महाराज भगवान परमात्म्याचं नामचिंतन किती साबण लावले म्हणजे चित्त निर्मळ होत. त्याला फक्त एकच साबण नामचिंतनाची साबण आहे. आणि बरेच लोक सांगायला येतात महाराज पाहणं हे आमच्या पोटी भूत जन्माला आलं. भूत उसाच्या पोटी काऊ का असं झालं. उसाच्या पोटी का झालं कारण की महाराज तिथं जर परमात्मा जन्माला यावं असं वाटत असेल देव संत आपल्या घरी यावं वाटत असेल तर माता मावल्या हो रामकृष्ण हरीचा सप्ताह दम करा पुढे येणार आहे. पुरुष मंडळीने रात्रंदिवस नामचिंतनामध्ये वेळ घालवा हो. तुम्ही महाराज लोकांकडे कोणी जाऊ नका. आमच्याकडे काही औषध नाही जडीबुटी नाही. आमचेच पोरं दाबे मला नाही. आमच्याकडे काय जडीबुटी तुझं आहे तुझं पाशी. नामचिंतनाची ताकद इतकी की घरामध्ये जर तुम्ही मायबाप संध्याकाळच्या वेळेला माय शेतातून आली बाप नोकरीला आला दोघं जण साहेब दोघांनी हातपाय धुतले आणि सगळं जर पोराला बोलवलं बाळ्या चल इथे आपण दोघं मिळून हरिपाय घ्या. माय आणि बाप जिथं बसले तिथं जर लेकरू बसलं तर त्या लेकराला संस्कार लागतील. आता संस्कार लागता ते लेकरू संध्याकाळ झाले की आपण म्हणतो बाबा हरिपाय घ्यायचं. तुम्ही जे लहान लेकराला करंगळीला धरून त्याला चालता येत नाही त्याला तुम्ही नुसती देवदर्शनाची सवय लावा. ते लेकरू तुमच्या अगोदर आंघोळ करून बसतो सकाळी उठलं की म्हणतं बाबा दर्शन लागले की नाही संस्कार. तेच लेकरू येऊन त्याच्या डावावर बसवा बोलल्या हे बी बापाला बोलल्या दाखिल्याशिवाय जसं संस्काराची फार गरज आहे. कुठंतरी घरातले माणसं एकत्र यायचं आणि एकत्र येऊन जो परमार्थ केलेला 5 मिनिटाचा तो फार महत्वाचा असतो. सगळ्यांनी एकत्र यायचं देवाची प्रार्थना तरी करा. आता विश्वात नके देवे वागे तुषारे सगळ्यांनी मिळून घरात एकत्र येऊन पसायदान म्हणा नंतर जेवायला बसा. नाही तर श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण काहीतरी प्रार्थना करा. प्रार्थना करून जेवायला बसा. ते संस्कार जेवणामध्ये होतात. त्या लेकराला संस्कार लागतात तर लेकरू तुमचं दर्शन घेतो. तसं तर काहीच नाही. उठले की सुटले मायबाप फिरून आले की घेतलं रिमोट दाबलं थिंग रॉंग. पप्पा हे नाही दुसरा पिक्चर. संस्कार तुम्ही लावायला तुम्ही लेकर बिघडायले. पुन्हा महाराज लोक यायले महाराज लोकांकडे यायले काहीतरी विभूती द्या. तुला झेपशन राग बांधून देतो कोण काय द्यायचं तुम्हाला. अरे घरच्या घरी जिथं परमात्माच्या नंदबाबाच्या घरी आला त्या नंदबाबाच्या एका जन्मीचं पुण्य नाही त्या यशोदामाईचं एका जन्मीचं पुण्य नाही. लेकर चांगले जन्माला याला मायबापाला पुण्य करावं लागतो. का तुम्ही एका सुभाषितकारांनी म्हटलेले मातृदोषेन मूर्खता कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषेन दरिद्रता. जर माईनं चूक केली तर लेकरू जन्माला मूर्ख येतं. बापानं जर चूक केली तर पागल जन्मतो. घराची जर चूक असली कुळाची तर ते चिकट जन्माला येतो. कार्पण्य वंशदोषेन पितृदोषेन मूर्खता उन्मादो मात्र दोषेन आईच्या दोषामुळे लेकरू उन्माद जन्माला येते. एखाद्याचं जर लेकरू उन्माद वागत असेल समजा याच्या माईला हरिनामाचा डोस पाजा विठाला.
भगवान शंकराला नारदांनी वर्णन सांगितलं. भगवान शंकर आले. नारदा कुठे? नंदाच्या वाड्यामध्ये. आता नंदाच्या वाड्याला विमान तिथंच थांबवलं. बैल नंदीला सांगितलं तू इथंच थांब, मी जातो त्या बाबाचं दर्शन करू. मी वैकुंठालाच जाऊ. कोकळामध्ये गल्लीमध्ये शिरले भोले बाबा. त्या भोले बाबाचा वेश काही चांगला आहे का? गुडघ्या इतकं व्याघ्रांबर होतं. गळ्यामध्ये पुंगी लावलेली होती, गळ्यामध्ये साप होता आणि सगळ्या अंगाला पावडर होतो. कोणतं पावडर? कोण्याच कंपनीत होत नाही. आणि फार साधी सुधी कंपनी गावाच्या बाहेर तयार पावडर. त्याला चिता भस्म, गेलेल्या मडीची राख अंगाला लावलेली, पांढऱ्या शुभ्र झालेली जटा बांधलेल्या, गळ्यात नाग आहे आणि असं जो मसल जोग्याचं एका रूप घेतलेलं आहे. आणि भगवान शंकर गोकुळातल्या दारावर येत होते महाराज. एका दारावरून फिरत असताना नंदबाबाचा वाडा कोणता? लोक म्हणायचे जा पुढे, जा पुढे, जा पुढे. आणि गेल्यानंतर त्या वाड्यावर पोहोचले. आज जर तुम्ही गोकुळात गेले तर नंदबाबाचा वाडा, त्या वाड्याच्या दरवाजावर उभं राहिले आणि हाक मारली, अलख निरंजन. मग संजोगी आला. जुन्या काळात होते हे जोगी. जुन्या काळातले जोगी लोकांना जागवायचे. जगजोगी जगजोगी जुन्या काळात मसनजोग्याचा अवतार जर पाहिला लेकरं घाबरत होते मला. आजकाल ती जात राहिलीच नाही, येतही नाही ते लोक. ते गळ्यात घंटा आणि ते घंटा बी काय घंटीचा मग म्हशीच्या गळ्यात ध्वनिया तो फळ 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 वाज. आणि ते लोक आले त्याच्या गळ्यात ते पत्राचे देव, ते कपडे बांधलेले, चिंध्या पांढरे. आणि जर का एखाद्याकडे तर ते लेकरू चिरचिर 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 करते. त्यानं कधीच न पाहिलेलं ना. आणि हे खरे ओरिजिनल जोगी होते. कोण? भगवान शंकर. असे गेले नंदबाबाच्या दारावर हाक मारले, अलख निरंजन. जोगी आले म्हणून यशोदाबाईने नेमकंच भगवान कृष्ण परमात्म्याला स्नान घातलं होतं. त्याला नाहू माथू घातलं होतं. स्नान आलं तर गण पावडं केलं, केस विंचरले आणि गालाला गालबोट लावलं. जरासं चांगलं रुपडं दिसलं म्हणून पाळण्यात टाकलं. झोका देऊ लागली. इतक्यामध्ये कानावर हाक आली, अलख निरंजन. गोसाई दारावर आले म्हणून यशोदाबाईनं घाईघाईनं सूप घेतलं. सूप घेऊन सुपामध्ये तांदूळ, डाळ, गूळ, तेल, शिरा, जे काय असेल ते रवा, सगळे पदार्थ घेतले. शिदा द्यायला गेली जोग्याकडे. जोग्याला सांगितलं, महाराज घ्या यशोदा. म्हणजे बाई तू कोण आहेस? म्हणजे यशोदा. म्हणजे तुझ्या घरी एक लेकरू जन्माला आले. यशोदा बायाच्या जातीचा फारच विश्वास असतो. महाराज लोक आहे घेऊन जाईल काही सांगू देते. आणि एवढं सांगितलं म्हणजे तर यशोदाबाईचा पक्काच विश्वास बसतो. म्हणजे बाबा तुम्हाला कसं कळालं? म्हणजे मी अंतर्ज्ञानी आहे. बरोबर बरं बाबा शिदा घ्या. म्हणजे शिदा नाही घेत मी, साधारण शिदा घेत असतो. मी कुठून आलो? त्या बाबाचे म्हणजे मी जवळपासचा जोगी नाही. इथं काही जालना जिल्ह्यात राहत नाही, महाराष्ट्र राज्यात नाही, दिल्लीत नाही. फॉरेनचा जोगी आहे, फॉरेनचा. पहिलाच हो
म्हणून मी लांबून आलो माय, मला ही भिक्षा नाही चालत. माईला म्हटलं जरा बेकी दिसायला का तिचं. माईनं आपलं तांदूळ डाळ गोळ घरात नेली आणि घरातून हिरे माने पाचू सोनं चांदीच्या ताटामध्ये सगळे असे जड जवाई रत्न ठेवले जोग्याच्या पुढे. जोगी महाराज सांगतो, महाराज हे घ्या. आईनं सांगितलं बाबाला, त्या जोग्यानं सांगितलं, बाई मला हेही लागत नाही. हेही लागत नाही मग तुला काय लागत? तुला पहिल्यांदा शिदा दिला ते नाही म्हणतो बाबा, नंतर दिला ते सांगितलं, माय मी जोगी आहे, तुझ्या घरी जे बाळ जन्माला आले ते देव आहे आणि त्या देवाचं दर्शन घ्यायला आलो. असं म्हणल्याबरोबर यशोदाबाईच्या पोटात पाय शिरले. कारण की पहिल्याच गोकुळात 2 घटना झाल्या. एक मावशी म्हणून आलती, पोतना मावशी, ती मावशी म्हणून आली आणि माझ्या लेकराचं असेच गुणगान गायले. म्हणे तुझं लेख देव आहे, नामुक आहे, तमुक आहे. आणि लेकराला पाजायला म्हणून घेतलं, खेळायला म्हणून मारायला भिडली होती ती पुतना मावशी. दुसऱ्यांदा एक असंच एक गिऱ्हाईक आलो, त्याचं नाव महाबळ भट. त्या भटानं देखील सांगितलं, तुझ्या घरी पोरग जन्माला आलंय, कुळाचा नाश करणारे अमुकन तमुकन. आणि असाच ते भट होता बाई. 2 संकटातून माझं पोरग वाचलंय. आणि तिसऱ्यांदा आता हे जोगी आहे, खरात जोगी आहे का आणखी कोणी भोगी पण नसतो. यशोदाबाईंना सांगितलं, हे बाबा तुला काय लागत असेल तर घे आणि चालता हो, मी काही देणार नाही पोराला. इतक्यामध्ये त्या यशोदाबाईला एका बाईचा साक्षात्कार झाला, मायेचा. कृष्ण जन्माच्या अगोदर ती माया त्या रूपामध्ये आली आणि सांगितलं, माय यशोदा माय, हे जगाचे मालक आहेत भगवान शंकर, बोले बाबा तू त्यांना तुझं पोरग दाखव. आता त्या माईनं सांगितलं, यशोदामाईचा विश्वास पटला. सांगितलं, माय काय हरकत नाही, बरं झालं तू आली. म्हणे हे कोण आहे, पण भोगीचे का अजून कोणी एखादं भूताळ आहे? त्याने भूतगीत कोण नाही, त्याचा अवतार भूतासारखा आहे. हे भूताचा बाप आहे, भूताचा मालक आहे. मग म्हणजे आणू, म्हणजे आणा, पण एक काम करीन बाई, आणीन म्हणून. याच्या अंगावर अशा मुडक्याच्या माळा सर्प गळ्यात माझं लेकरू भिलं तर. यशोदामाईची भोळी बाबडी भावना यशोदामाईनं आणलो आणि असं त्या लेकराच्या समोर त्या जोग्याला दाखवणार. जोग्याला सांगितलं, लांबून दर्शन घे, जवळ खेटायला जमायचं नाही. जोग्यानं सांगितलं, बाई माझ्या गळ्यात तरी एकच साप आहे आणि ह्यो माझा बाप झोपायलाच सापाव. कृष्ण परमात्मा कुठं झोपतो? माय तुला अक्कल नाही. भगवान कृष्ण परमात्म्यानं सूक्ष्म रूप धरलं आणि त्या पावलाचं दर्शन घेतलं. मला कडकडून मिठी मागली, देवा तुम्ही या गोकुळामध्ये आले, या गोकुळामध्ये आले. भगवान शंकर परमात्म्याला इतका आनंद झाला. शंकर परमात्म्याला 3 दिवस समाधी लागली आणि ही गोकुळातच राहायचा विषय केला. मी इथंच राहतो म्हणे आता या देवाला दररोज पाहण्यासाठी. त्या जागेवर समाधी लागली. नुसतं भगवान शंकरालाच आनंद नाही, आनंद प्रत्येकाच्या नरनारीला झाला. मग आनंद जर व्यक्त करायचा असला काहीतरी करावं लागतं. साधी जर गाडी घेतली ना आणि ती जर लोकांना सांगायची असली ना, उगाचच गावात जाईल, मंदिरात जाईल, गावात जाईल, पाहुण्याकडे जाईल, कसं काय काय नवी गाडी घेतली. मग गाडी घेतलेला आनंद झाकू शकत नाही. आता मावल्या उद्या नाट्या घेत्या नाही काय, सतरा झाली नवऱ्याजवळ असल्या तर घ्या, भांडून घेऊन नाट्या घेत्या. मग नाटी दाखवायला मग हिच्या घरी तिच्या घरी, बरं झालं ते सुगड्याचं ते वाना द्यायची भानगडी असतात, मग ते एकमेकीला दाखवतात. मग चर्चा होती, कधी केलं कधी केलं. मग साध्या जर गोष्टी, नाटीचा आनंद झाकू शकत नाही बाई, गाडीचा आनंद आपण झाकू शकत नाही, कपड्याचा आनंद झाकू शकत नाही. मग तिथं तर आनंद कुठे, ब्रह्मांडाचा आनंद प्रत्येकाच्या शरीरातून तर मनातून तनातून सगळीकडून उमटत होता. मग तो व्यक्त कसा करायचा, तर गोकुळातल्या लोकांचा आनंद कसा व्यक्त झाला.
गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी सगळ्यांनी आनंदाचं प्रतीक म्हणून आपापल्या दारापुढे गुड्या लावल्या. देव पिंपळगावमध्ये सप्ताहाची सुरुवात झाली त्या दिवशीच गुड्या लागल्या. खरंच मिरवणूक होऊ लागली प्रत्येकाच्या दारात गुड्या. हे आनंद मानण्याचं प्रतीक आहे. जर जुन्या काळामध्ये काही आनंद उत्सव असता तर गुड्या उभारायची, घराला तोरणं बांधायची नाही का. ज्याला काही धर्माचं धोरण त्यालाच बांधायला कळतो तोरण. तोरण कधी बांधत असते? दिवाळीच्या प्रसंगी, पाडव्याला, दसऱ्याला घराला तोरण बांधतात. हे मंगलतेचं प्रतीक आहे. मड निघाल्यावर तोरण, मड निघाल्यावर तोरण बांधते. कुठं? जिथं येस नाही तिथं. ज्या गावला येस नाही त्या गावला तिथं तोरण बांधते. तोरण घडून मड काढतात. जशी पहिले बैलाला जर येस नसतो तर बैल तोरण काढते आणि तोरणा काढून बैल काढते. येस नाही गावाला. तसं तुकोबाराय म्हणतात त्या गोकुळामध्ये इतकं सुख झालं. नंदबाबाच्या घरी बाळकृष्ण जन्माला आले. लोकाला आनंदच व्हावा. मग काय करा, नवे कपडे घालायला लागले सगळ्यांनी. गुडिया तोरणे करीती कथा. कोणची कथा करू लागले? हो, कथा करू लागले. कृष्ण कथा. कृष्ण कथा. कृष्ण असा होता, कृष्ण तसा होता, कृष्ण कृष्ण. कोणची कथा करू लागली? कथा नुसती कथाच करणं गेली, गाणी बी म्हणू लागले. कोकणातले लोक गाणी म्हणू लागले. काय गाणी म्हणू लागली गुरुजी? कोकणातले लोक गाणी म्हणू लागले. रामकृष्ण गीती गाणी म्हणू लागल्या गोकुळातल्या गवळांनी. कोणती गाणी? पिक्चरची नाही माय बाबा. हो, रामकृष्ण गीती गातो, पुढ्या वाजवितो, छंद आपुल्या नाचतो, निज घेवणी फिरत गा, निज घेवणी फिरत गा, वणी अवघा देव सनेचा पुसावा ठाव. गाणी म्हणू लागले. कोणतं गाणं? रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे 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 जय गाणे म्हणू लागले. रामकृष्ण आहे काही नाही मारुती नाही. गाणे म्हणत असताना इतके आनंदी झाले. करते कथा गाते गाणी. पण आनंदाचं कारण काय? बाळकृष्ण नंदाघरी आनंदाने आनंदाने. किती आनंद, किती आनंद. अवनारी रात्रंदिवस त्या आनंदाचा छंदच लागला. म्हणे छंद तुका म्हणे छंद, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे,
छंदे येणे वेधिले गोविंदे. गोकुळातल्या सगळ्याच लोकांना भगवान कृष्ण परमात्म्याचा छंद लागला. आता छंदाचे बरेच प्रकार, कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद, कोणाला प्यायचा छंद दूध, कोणाला खायचा छंद चांगलं जेवण, कोणाला कशाचा छंद, कोणाला भांडायचा छंद, कोणाला झोपायचा छंद, काहीला प्रवास करायचा छंद असतो. पण जरी आपल्या मनाला जर गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, हा जर छंद लागला तर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोकुळातल्या सगळ्या लोकांना कृष्ण परमात्म्याचा छंद लागला. तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे. कृष्णाशिवायच काहीच कळत नव्हतं, भावार्थ झाला असं समजून सगळ्यांनी 1 मिनिट भजन करायचं आणि 2 मी या 5 मिनिटं जास्तीत जास्त घेतल्या जातील. चरित्र सांगून शेवेला समाप्त. आज शेवटचा दिवस महाराज. ही सगळी कलाकार मंडळी जाणार, पुन्हा याचे आवाज तुम्हाला सादर ऐकायला भेटणार नाही. म्हणून मी माझं थोडंसं कीर्तनाची शिकू कमी आठवतो, पण भैरवी सगळ्यांची झाली पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात जन्मले. सगळ्या आपण अभंगाचं चिंतन पाहत आलो. आल्याबरोबर जन्माला आल्याबरोबर पुतना मावशीनं मारण्याचा प्रयत्न केला, मांगळभट्टानं मारण्याचा प्रयत्न केला. मोठे मोठे ऋषीमुनी आले. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मुगडता बाळपणाची फुली जेणे मी अदानावी सृष्टी केली, करी गिरी धरोणी उमानी महेंद्र महिमा. लेकराचं बाळपणाची फुली बी फुटली नव्हती हो. इतके संकट आहे. लहानपणीच छपटा सुरकाय, रिठा सुरकाय, कागा सुरकाय, काग बग रिठा मारिले बाळपणी, नाव गे दैत्य खाणी बुडविले. भगवान परमात्मा गावामध्ये ज्यावेळेस जन्माला आले, आनंदी आनंद झाला. पण गावातल्या घरातल्या लोकांना, बाहेर लोक आनंद करू लागले. भगवान कृष्ण परमात्म्याला वाटलं या आनंदात आपण बी मिसळाव, यांच्यात घुसाव. म्हणून भगवान परमात्मा त्यांच्यात घुसण्यासाठी आता चालावं लागेल ना. जन्मलेलं पाळण्यातून लेकरू, जन्मलेलं लेकरू बाहेर ज्यावेळेस पाळण्यातून बाहेर टाकते माय, त्यावेळेस ते लेकरू असं पहिल्यांदा पोटावर पडतं. पोटावर उघड अशी 2 हात लावतं, उचलतं का पाहता आपल्याला आपलं शरीर नाही उचलली गुचकून पडतो, नाक ठसवतो, तोंड फुटतो. पण भगवान कृष्ण परमात्मा यशोदाबाईला पाळण्यात घालून टाकले. टाकल्याबरोबर बाळ रांगू लागलो. महाराज रांगायला कसं रांगू लागलो, कसं रांगू बाळ रांगू लागलं. कसं रांगू लागलं, तळवे तळ हात टेकीत. लेकरू रांगायच्या वेळेला तळ हात टेकीत असतो. असं रांगू लागलं. डाव्या गुडघ्याला मागं हिसका द्यायचं, मग शरीर पुढं पडायचं. पण रांगता रांगता काय करू लागलं,
रांगायला लागलो रांगोत रंगणी चोरीत लोणी लोणी चोरू लागलं महाराज. लोणी चोरण्याचं एक कारण सगळ्याला सांगून जातो. आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीनुसार दूध दही तूप आणि लोणी आणि ताक एकाच दुधाचे 5 प्रकार. दही दूध तूप लोणी ताक. दुधापासून दही होतं, दुधापासून तूप होतं, दुधापासून ताक होतं. जरी एकाच पदार्थापासून होत असले तरी सगळ्याची किंमत एक नाही, वेगवेगळी प्रमाण माहिती सगळ्यांना. पण दूध पचायला लेकराला जड असतो. दूध कधी बी प्यायचं झालं तर थोडंसं गरम करून पिलेलं चांगलं, कारण की दुधामध्ये थंड झाल्याबरोबर जीवाणू तयार होण्याची दाट शक्यता असते. दूध तापून घ्यायचं. दुधापेक्षा पचायला दही जड असतं. दही खाल्लेल्या माणसाला कमीत कमी जेवण झाल्यानंतर 3 तास सुधरत नाही, नुसतं आजगरासारखा दही खाल्लं. आणि तूप सगळ्यात पचायला भारी आहे. एखाद्यानं जर पैशाच्या जोरावर तूप गेल म्हणे मी घेतो तूप, तुपाला काय 1000 रुपये किलो द्या म्हणे, एकदाच किलो भर पिलं तूप पचत नाही. तूप पचायला फार फक्त एकजणांना विचारलं आमच्या मुलीला वैकुंठ अशी बरोबर जयराम बाबा म्हणजे सारा जरा खूप यंगडा बांगडा आहे, मला चांगला रूपवान कशाला दिसेल. आमच्या वैकुंठ अशी बरोबर जयराम बाबा साहेब एक काम कर म्हणजे काय कर, दररोज तूप खायचं. ते मला दररोज तूप खायचं, मला तर पाहुणे पाहायला येणार आहेत महिन्यावर. आणि कधी चांगलं व्हायचं त्याला गेला दुकानावर एकदाच 1 किलोचा डब्बा प्याला, काहीच नाही झालं, उलट सांगत लागेल. महाराजाकडे आला म्हणे बाबा कसं काय झालं, तुम्ही सांगितलं. महाराज तुम्हीच सांगितलं होतं तूप खाल्लं की रूप येतो. तूप खाल्ल्याबरोबर रूप येतो, पण त्याला असं एकदाच किलो 2 किलो खाऊन जमत नाही भाऊ. त्याला दररोज चमच्याभरच खावं लागतं. फक्त एका जेवणात 1 तोळा तूप चालतं, तेवढाच तुमच्या कोठ्याला पचवण्याची कॅपॅसिटी. आणि जर एखादा पैलवान असेल तर त्यानं कमीत कमी 50 ग्रॅम तूप पचवू शकते. आणि लोक आमच्यासारखे आम्हाला पहिलेच मरणाचे विकार घ्या. तूप खाऊ नये, दही खाऊ नये आणि दूधही पचायला जड. 3 गोष्टी जड आहेत. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही गरीबाला लोणी तर भेटत नाही, पण ताक भेटल्याशिवाय ताक लवकर पचन होतं, पाचक आहे. ताकामुळं मूळव्याध नावाची बिमारी होत नाही, ताकामुळं बवासीर होत नाही, ताकामुळं भगेंद्र होत नाही. म्हणजे डॉक्टरचा कोर्स केला का मिळलं नाही, मग कशाला सांगायला. ताकामुळे शरीर थंड राहतं, ताकामुळे मलबद्ध बद्धकोष्ठ नावाचे रोग होत नाही. पण नित्य जेवणात ताक असलं तर. पण ताकाहीपेक्षा खाल्ल्याबरोबर ताकद देणारं दुधातला एकच गुण आहे, तो म्हणजे लोणी. लोणी असं आहे महाराज, लोणी खाल्ल्याबरोबर ताकदीला सुरुवात करतो. खाणून त्याचं रक्तात रूपांतर होणं इतकं पचनाला हलकंय. म्हणून लेकराला दूध खाऊ घालण्यापेक्षा, दही खाऊ घालण्यापेक्षा, तूप खाऊ घालण्यापेक्षा लोणी खाऊ घालण्यापेक्षा वैकुंठ अशी गुरुवेळे जयराम बाबा मरेपर्यंत लोणी खात. तर चेहऱ्यावर सुरकुती देखील नव्हती. आमचे पठारी मामा म्हणजे असा तेजदार चेहरा होता. वाणी लोण्यानं वाणी पवित्र राहते. लोण्यानं संस्कृत शब्द चांगले बोलता येतात. लोण्यानं जी पातळ राहते, सुंदर भाषा त्याच्या मुखातून बाहेर पडते. लोणी इतकं पाचक आहे, आयुर्वेदिक दृष्ट्या शरीराला चांगलं पोषक आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने दही नाही चोरलं, दही नाही, ताक नाही, तूप नाही, रांगत रंगणी थोडीत लोणी. काही काही ठिकाणी लोण्याची गोळी धरले, पण धरल्यानंतर त्या जेव्हा यशोदेला गारणं सांगू लागले त्यावेळेस एका बाईनं सांगितलं म्हणे यशोदामाई दररोज येतो रांगत रांगत आम्हाला वाटतं लहानतंय काय करी, पण इतकं करामती आहे, इतकं करामती आहे. हे कधी शिकत घरात घुसतो सगळे दैव बरं खातो थोडं, पण नासोडा जास्त करतो. खाऊन दही दूध तुप लोणी
पडिली अवघी रजनी दररोजाचा हवाई सापडेना यशोदे बाळ तुझा गाना कुठ बरी यशोदे अरे तुझ्या पोराला काहीतरी सांग दररोज आमच्या घरी काही ना काहीतरी कुठे नाही दररोज कुठे आहे हे गळून होती कृष्णा तो लोकांच्या उघड आधी लागू नको बाबा कशाला लोकांना त्रास देतो कृष्ण परमात्म्यानं मला मग तुला देऊ का मला देऊन तर पाय नाही तुला चपली खाली थोबाड फोडलं तर मला नावचे गंगू काकू म्हणून असो पिंपळगावची गंगूबाई केलं भानगड लागलं देवाला सांगितलं वडच्या वाकड्या सुद्धा मी पेंड्यात चला आज आपल्याला गंगू काकूच्या घरी लोणी खायला जायचं खूप खाल्लं महाराज सगळे नाव आणि ती गंगूबाई सासूला दररोज सांगत होती मिनीबाई आत्या सगळ्या गावात भाऊ भाटा उठलाय ते नंदाचं पोरग चोटते पण आपल्या घरी यायची त्याची मजाल नाही सासू म्हणली कशाला बाई चॅलेंज करते त्याला तिने खतरनाक इबलीस पोरगे तक्रारही करायचं काम नाही त्याच्या नादी लागू नको तू तुम्ही नाही येऊते तर खरी म्हणी घरी आलं कृष्ण परमात्मा लोणी खाल्लं गोपाळाला काढून दिलं एक लोण्याचा गोळा घेतला आणि गंगू काकीच्या तोंडावर लावला सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात परत घरी जर पहिलं कोणी आलं तर कृष्ण परमात्म्यानं दार उघडलं सासून दरवाजा उघडला म्हणजे कृष्णा कुठं चोरी केली रातभर मी रातभर कुठंच नाही केली तुमच्याच घरी होतो आणि मग कसं काय आला म्हणजे तुमची सून सगळ्यात एक नंबरची खराब म्हणजे का मी लोकांचं लोणी चोरीत होतो पण तुमची गवळण म्हणायची उघड नादी लागलो पण माझ्या घरी येऊन पाय मी खरंच बाबा तुमच्या घरी आलो नाही कधी खाल्लं नाही तुमच्या घरचं खाते बी नाही म्हणजे बघ पण तुमची सुनत अशी चोट्टी जाऊन पाहतच थोबा सासू घरात गेली पाहिली तर सोनाच्या तोंडावर एवढा लोण्याचा गोळा म्हणजे गंगे दररोज त्या पोराचं नाव सांगते लाज वाटत नाही तुला हा त्या पोराचं नाव सांगते लोणी खाते अगं इतकं खावं इतकं खाऊ की थोबाडाव बी उरव काहीतरी कर गंगू काकून उठून पाहिलं कृष्णा तुझ्या पाया पडते मी हात कान धरते असा आळा आमच्यावर कधी येऊ नको यशोदाबाई म्हणजे किती खोटं बोलते हो तुम्ही खाऊन येलो न्याचा घोडा तुम्ही खाऊन येलो न्याचा घोडा तुम्ही खाऊन येलो न्याचा घोडा तुम्ही खाऊन येलो न्याचा प्रत्येक गवळणीच्या मनामध्ये कोणी सासवा कोणी सुना कोणी लेकरी प्रत्येकाला असं वाटायचं कृष्ण आमच्या घरी यावं पण वरून दाखवायचं भांडण आणि आत्मा असायचं प्रेम प्रत्येकाला वाटायचं माझ्या घरी यावं माझ्या घरी पण असे एक दोन गाराणे झाले सगळ्या गवळणीचे गाराणे गेले गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्र पाणी गवळणी गाराणं सांगू लागल्या एक झाली दोन झाली म्हणे बाई तुझं तरी बरं आहे नुसतं दही दूध फोडलं माझ्या घरी तर असा पिताप केला म्हणे काय केलं दुसरी आली धावत त्याने ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घाली धर जात सापडेना धर जात सापडेना धर जात सापडेना येसुदे बाळत जाता
तिसरी आली धावणी आणि गे बाई काय केले करणी पतीची दाढी माझी बहिणी दोहीची गाठ देवणी गाठ बाई कोणाशी सुटे ना सगळ्या गवळींनी सांगायला लागल्या गारणी सांगू लागल्या कृष्णाने एके दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याला पकडलं यशोदाबाईने सांगितलं कृष्णा सगळ्या बाया गारणी करते तुझ्या नावानं तुझ्या पाया पडते तू का लोकांची कुटाने करतो का खोड्या करतो बरं कान्हा रे कृष्णा खुदा नको करू माझे बाबा 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 खुदा नको करू माझे एकाहून एक बळी येत महाराज याचं वर्णन करावं थोडे म्हणून मी कीर्तन थांबवतो याची एकदा चला आपल्याला ऐकायचं एवढी सुंदर गवळी एकापेक्षा एक कृष्णा तुझ्या पाया पडते खोड्या नको करू मग आई काय करू मी खोड्या करणं तर माझा स्वभाव मग कृष्णाला सांगितलं आता तू घरी राहू नको गावात थांबू नको तू गावात राहिले की याची त्याची भांडणं यायलेत माझं डोकं जर त्रस्त झालं एक काम कर उद्यापासून तू शेताला गाई वळायला जा कृष्णानं परमात्म्यानं सांगितलं सगळ्याला सांगितलं वरच्या वाकड्या सुद्धा मी पेद्या अरे तुम्ही गाया घेऊन सारे महाराज तुम्ही गायना चॅरिंग जर एखादा राग काढलं आम्ही त्याच्यातच भरतो जातो तुम्ही आम्हाला अशी फोडणी दिली पाहिजे सगळ्या गोपाळाला बोलवलं आणि तिथं जाऊन काय केलं महाराज सगळ्यांनी गायी मिळवल्या यमुनेच्या तटावरती गायी चारायला न्यायच्या आजही तुम्ही ते जंगल जाऊन पाठो केवढं गवत आहे आजही त्या जंगलात गायी सोडून द्यायच्या यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ कळत बस विटे दांडू चेंडू लभोऱ्या नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तिने नुसतं खेळच खेळला नाही महाराजा या गायी चालत असताना यमुनेच्या तटावर खेळही खेळले आणि काही गोष्टी केल्या गिरी गोवर्धन काम केले नुसते चेंडून फळी खेळत बसली नाही महाराज गिरी गोवर्धन याने उचललेला कालिया महासर्प नाचणी कालियाचा उद्धार केला कालियाला त्या डोहावून काढून टाकलं आणि जे श्रीमद भागवत कथेमध्ये ज्याच्या जन्मकुंडलीमध्ये
कालसर्प नावाचा दोष आहे बरं का. जन्मकुंडली हो घरी जाऊन रामनाला विचारा, ज्याच्या जन्मकुंडलीमध्ये कालसर्प नावाचा दोष आहे त्यानं कालिया मर्दन नावाचं चरित्र भागवत कथेतलं आवर्जून ऐकायचं वर्षातून एकदा. जर त्याला भागवत कथाचं नाही श्रवण झालं तर त्यानं आमचे पंडितजी जायचं ज्योतिषाचे पेपर, त्यानं 9 नागाचं स्तोत्र दररोज म्हणायचं. अनंतम वासुकं शेषम पद्मनाभं च कमलम शंखपालम धृतराष्ट्रम कालियम रक्षकम तथा. 9 नागाचे नाव जर घेतले तर त्याचा कालसर्प नावाचा दोष नाहीसा होतो. कालियावर्धन देवाची लीला जर ऐकली तर जीवनातला कालसर्प बाजूला होतो. कालसर्प इतका जीवनात खरं असतो, जन्मपत्रिकेमध्ये ज्याच्या जीवनात कालसर्प योग असलेला आहे त्यानं किती चांगलं करू द्या त्याचं वाटोळ झाल्याशिवाय नाही. मग लोक म्हणते आम्ही सगळ्याच चांगलं करतो, लोकांचं भलं करतो, लोक आमचेच कुदळतो का? कालसर्प योग आहे म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याची कथा आहे. कालिया गिरी गोवर्धनेने उचलेल्या कालिया माझरपणातून आलेला जळत वनमाव मुखीची 12 गाव अग्नी गिळला. एक म्हाताऱ्याला 4 पोरी होते, 4 सुना होते. सुनाचे नातवंड खेळत होतं म्हातारा. पण एके दिवशी चहा द्यायला 4 सुना करून उशीर झाला. उशीर झाल्याबरोबर म्हाताऱ्यानं सांगितलं पोऱ्याला 4 चौघाला बोलवलं, इकडे या. राम लक्ष्मण भरत लक्ष्मण इकडे या. 4 जणांना बोलवलं. सांगितलं म्हणे का रे? 4 पोरं आहेत मला. 4 किती गेल्या तुम्ही? 4 पोरं, 4 पोराच्या 4 बायका, मला 4 सुना आहेत. 4 सुना असून सुद्धा 4 वाजता चहा नाही. मग धरत आपलं काय खरंय मला? कोण आहे कोणाचं? एकट्यानं जायचं त्याच्यापेक्षा तुमचं काहीच खरं नाही म्हणे, आपल्याला दुसरी बायको करायची. नातू खेळणार माथा. मला आजच मी भागवत कथा ऐकून आलो. देवानं 16,108 केले. मला एखादी करायला काय पोराईला वाटलं काय का गाणी म्हणजे पेलं होतं असं कसं काय म्हणलो. संध्याकाळी झोपलो, म्हातारा झोपल्याबरोबर बाजूला झोपलो. एवढा 2-4 पोरायला जेवढा दगड उचलतोय तेवढा उचलला. म्हाताऱ्याची छाती उचल. नेमकं म्हातारा दगड ठेवतोच पाहू लागलो. मला मारता का काय? म्हणजे मारित नाही. म्हणजे बघ म्हणजे हे दगड उचला, दगड उचलला तर दुसरं लग्न करा. म्हणजे असं का? म्हणजे देवानं 21 कोस योजनाचा गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला. तेव्हा कुठं 16,108 केले. तुम्ही एवढा दगड उचला, एक काय 2 करा. म्हणजे कसंही काढा पुन्हा म्हणणारच नाही. 12 गाव देवाला अग्नी गिळला, गिरी गोवर्धन उचलिला. आणखी एक येणे नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. भागणे देता तो गोवळ वत्से घेऊन गेला. तयापरी येथे तैसाची होऊनी ठेलावं. ब्रह्मदेवानं एक खोडी केली, सगळ्यांना केली. पण सगळ्याला कळालं गोकुळामध्ये देव आलेले आणि देव महाराज या गोपाळासोबत राहतात. गोपाळांचं भाग्य होतं म्हणून सगळ्या गोपाळांना सांगितलं आता खेळे खेळे लीलाय केल्या. खांदे भार पोटे देवा म्हणजे आता भुका लागल्या. 12:30 झालं. भुका लागल्या, स्वयंपाक तयार आहे, जेवायचं म्हणून देवा जेवू दे म्हणून सगळ्या गोपाळांना सांगितलं. सगळ्यांनी आपापल्या शिदुऱ्यांना शिदुऱ्या एकत्र केल्या. खडकी सोडल्या मोठा आजीचा दही काला मोठा. देवाजवळ प्रेमरूपी शिदुरी होती महाराज. कारण की यशोदाबाईचा लाडकं होतं. एक आई लहानच घे ग उंडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा, मला भाजून दे गो उंडा. यशोदे जेवू घाल. लाईन तूप लावून मस्त पुढे केलेली मांडा भाजून दिलेला. आणि भगवान कृष्ण म्हणाले जसं माझी शिदुरी असेल तसे तुमची आहे पाहिजे. काही वर जेव्हा गोपाळ म्हणले देवा आमच्या सगळ्याच्या काही भाकरी तुझ्यासारख्या नाही, आम्ही गरिबीची लेकरं, आमच्या महिन्यांनीभर बाजरीची भाकर मिरचीचा ठेसा जमतो का तुला? तुका म्हणे काय तुकोबऱ्याने सांगितलं. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करो धरी मन पाया वेगळे. सगळ्याला कृष्ण कमळासारखं बसवलं. भगवान कृष्ण परमात्म्यामध्ये उभे राहिले आणि सगळ्याला आपल्या हातानं सगळ्याची शिदुरी एकत्र करून वाटू लागली.
सगळ्याची शिदुरी एकत्र करून वाटल्या जातं, त्याला काला म्हणतात. तुझ्याला कसे उभं राहिले शुकाचार्य? तुम्ही भागवतामध्ये आमच्या रामेश्वर महाराज शास्त्री पण ऐकलं, परंतु तरी पण आपण एकदा त्यांचा श्लोकांचा उच्चार करू आणि सगळ्यांनी कुंडलिकावर होईल, भैरवी होईल. बरं, भैरवी गोड होईल, त्याच्यानंतर सगळ्यांनी उठायचे. काही नियोजन असतं. एवढा सुंदर सप्ताह झाला आणि असे कलाकार म्हटलं तर असं वाटेल की 4-5 वाजेपर्यंत कीर्तन करू. ते म्हणतील याला काही नाही, याला कधी कीर्तन मिळत नाही, या आमच्यात बरं. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यामध्ये उरायले शेजाऱ्या वाटू लागले. बिभ्रद वेणुं जठरपट योः शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो शृंखवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरदो हासयन् नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके मिशिति भुजे यज्ञ भुक्बाल केले पुंडरी प्रसाद देतो मंडळाला. तो प्रसादात देव पिंपळगावामध्ये महाराज काळ्याच्या रूपानं आजी ओस अमरावती काला पहावया येते देव विसरते. हो भाव नाही का, देव आपला देव विसरून आज पिंपळगाव गावामध्ये आले असते. कोणता काला? काले 3 प्रकारचे, हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा काला, आपल्यालाही प्रसादाचा. म्हणून काला कुठं केला? वळवंटामध्ये केला, सगळ्यांनी मिळून केला. सगळ्या देवाने प्रसाद दिला, तो प्रसाद आपल्याला इथं प्राप्त होते. म्हणून सगळ्यांनी तो प्रसाद घ्यायचा. आता भजन होईल, सेवा समाप्त झाली. शिवा वैकुंठवासी गुरु जयराम बाबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर
पुढं पंक्तीत का गेट मध्ये आपल्याला बाबा गेलं तर व्यक्त करायचे लोक जेव्हा
संत पारनाईले का बाळकृष्ण जय गोविंद